नमस्कार, मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते। आज माझ्याकडे एक रेडीमेड टॉप आला होता, ज्याच्या स्लीव ह्या डॅमेज झाल्या होत्या आणि त्याच्यासाठी नवीन स्लीव मला बसवायच्या होत्या। त्याच्यासाठी जो टॉप आहे त्याच्या कलरसारखाच मिळता जुळता सेम मी 1 मीटर कापड घेतलं आणि त्याच्यामधलं मला अर्धा पाऊण मीटर कापड लागलं 3/4 स्लीवसाठी आणि एक टॉपची बाही बाहेर काढून सेम त्याच्या मापानेच मी ही कापडावरती दुसरी बाही म्हणजे 2 डबल बाह्या कट करून घेतल्या आणि बघू शकता तुम्ही एक साईडची बाही मी ओपन केली होती आणि तीच बाही कापडावरती ठेवून मी स्लीव्ज कट करून घेतल्या। दुसऱ्या साईडची बाही बघू शकता तुम्ही कशी डॅमेज झाली आहे ती आणि ही बाही पण आपण काढून घेणार आहोत। म्हणजे दोन्ही बाह्या टॉपच्या काढून घेतल्याच्या नंतर आपण बाह्या जोडून घेणार आहोत। स्लीवच्या दोन्ही साईडला आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत आणि ती छान टीप मारणार आहोत। टीप मारताना तर शूट नाही झालं माझ्याकडून, कॅमेरा माझा हलला होता। फ्रंट साईडला नॉच मारून घ्या जेणेकरून फ्रंट आणि बॅक या दोन्ही साईड तुम्हाला स्लीवच्या बरोबर ओळखता येतील। ज्या स्लीवच्या साईडला आपण नॉच मारला आहे फ्रंट बाजूला, ती स्लीवची फ्रंट बाजू आपण जो टॉपची फ्रंट साईड आहे त्या साईडला लावून घेणार आहोत आणि स्लीव व्यवस्थित ॲडजस्ट करून आपण पूर्ण स्लीव बसवून घेणार आहोत। बाही पूर्ण बसवून झाल्याच्या नंतर आपण त्याला डबल टिप मारून घेणार आहोत। असं होतं ना की आपल्याकडे कधी काम नसतं, म्हणजे असं नाही की दररोज काम येतं, पण तुम्ही जर नवीन सुरुवात केली, नवीन आहात, तर एकदम आपल्याकडे भरपूर काम येण्याच्याऐवजी तुम्ही हळूहळू सुरुवात करायला हे तुम्ही अल्टरची कामं घेऊ शकता। जसं टॉपला फिटिंग करणं किंवा अल्ट्रेशन कुठल्याही बाबतीत ड्रेस असो, टॉप असो किंवा असं येतात ना ब्लाऊज फिटिंगसाठी असेल, हुक आय लावण्यासाठी असतील, असे बरेच कामं येतात, ते सुरुवातीला तुम्ही अल्टरची कामं घेऊ शकता। आणि जसं तुम्हाला कस्टमर येत जातील अल्टरसाठी, हळूहळू तेच कस्टमर तुम्हाला कधी ड्रेस शिवायला टाकतील तुमच्याकडे, कधी ब्लाऊज शिवायला टाकतील किंवा कधी पिको फॉल करतेस का गं असं विचारतील, तेव्हा तुम्ही नॉर्मल मशीनसोबतच तुम्ही एक तुमच्याजवळ पिको फॉलची सुद्धा मशीन ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला जे काम येईल त्या कामासाठी तुम्हाला लगेच तुमचं काम घ्यायला येईल। असं नाही की बाबा फक्त मी टिपच मारून देते, शिवूनच देते, पिको फॉल नाही आहे माझ्याकडे, तुम्ही दुसरीकडून करून आणा, किंवा तुमच्याकडे साधी पिको फॉलची जरी सुरुवातीला मशीन असेल ना तरी तुमच्याकडे पिको फॉलच्या मशीनसोबत हळूहळू तुम्ही स्टिचिंगसाठी जे आपण ब्लाऊज ड्रेस स्टिच करतो त्या स्टिचसाठी सुद्धा मशीन घेऊ शकता। सुरुवातीला कुठलंही काम तुम्हाला एकदाच येणार नाही, ते काम हळूहळूच येणार आहे, पण जे काम येईल ते तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे वेळेत द्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे ते काम खूप एकदम छान करून द्यायचं आहे, जेणेकरून कस्टमर हा तुमच्याकडंच परत आला पाहिजे, तो दुसरीकडे नाही गेला पाहिजे, त्याचं दुसऱ्यांनी केलेलं काम त्याला नाही आवडलं पाहिजे, असं तुम्ही इतकं काम त्याला छान करून द्या। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं, मला लाईक केलं तर माझ्यासाठीच खूप महत्त्वाचं आहे ते माझ्या ग्रोथसाठी, कारण माझी नवीनच सुरुवात आहे, त्याच्यामुळं मला सध्या तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। कारण तुम्ही सबस्क्राईब करायला याला काही पैसे वगैरे पडणार नाही आहेत आणि काही पैसे पे करावे पण लागणार नाही आहेत, हे फ्री आहे। आणि माझा व्हिडिओसुद्धा नक्की शेअर करा त्या ताईंना ज्या तुमच्या घरात दीदी, तुमची वाईफ
किंवा तुमची बहीण असं कोणीही असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण मोटिवेशन मिळेल. त्यांना पण असं वाटेल की अरे आपणही घरात बसून काहीतरी करू शकतो, एक नवीन सुरुवात करू शकतो. शिलाई मशीन तर बघा प्रत्येकाच्या घरी शिलाई मशीन असते. जे काही शिवत पण नाही आहेत ना त्यांच्याही घरामध्ये शिलाई मशीन ही असतेच असते. पण सुरुवात कशी करायची आणि कुठून करायची हे प्रत्येकाला खरंच समजत नाही आहे. त्याच्यामुळे असे व्हिडिओज बघून असे व्हिडिओ नक्की शेअर करा की ज्यांना ते व्हिडिओ बघून मोटिवेशन मिळेल आणि त्यांना पण काहीतरी स्वतःचं करण्याची जिद्द मिळेल. बघू शकता ह्या टॉपला आपल्या दोन्ही बाह्या जोडून झाल्यात आणि किती सुंदर दिसतोय हा बाह्या पूर्ण लावल्याने. ते शायनिंगवाल्या स्लीव्ज आहेत त्याच्यामुळं तो टॉप खूप उठून दिसतोय. आणि त्या ताई आल्या होत्या, त्यांनी पाहिला तो टॉप, त्यांना खूप आवडला. आणि हे दुसऱ्या क्लायंटचे हे आपला टॉप जो आहे ज्याला आपण स्लीव बसवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता. आणि जे समोर पुढचे टॉप दिसत आहेत तेही एकाच कस्टमरचे होते, जे पूर्ण ते 5 टॉप होते ते पूर्ण फिटिंगचे होते आणि एक त्यांचा फिटिंगच्या मापासाठी दिलेला टॉप होता. हे तुम्ही सुरुवातीला अशी कामं घेऊ शकता जेणेकरून तुमचं जास्त पैसे नाही पण तुमचं काम तरी झालं पाहिजे. 200-300 रुपये तर तुम्ही